अकोला शहरातील गुलजारपुरा भागात महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण फोफावले होते। या अतिक्रमणांमुळे सार्वजनिक जागा अडवली जात होती, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती। अखेर महापालिकेने आज पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत या अतिक्रमणावर हातोडा चालवला। मात्र ही कारवाई करताना मोठा तणाव निर्माण झाला आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या कारवाईला सुरुवात करताच जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींनी तीव्र विरोध दर्शविला। अतिक्रमणधारकांनी मोहीम रोखण्यासाठी घोषणाबाजी केली, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली। काही नागरिकांनी प्रशासनावर अन्यायकारक कारवाईचा आरोप करत हटवणी थांबवण्याची मागणी केली। महापालिका आणि पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। काहींनी कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली। मोहीम अडवली जात असल्याने आणि तणाव वाढत असल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। लाठीचार्ज नंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली। महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। यापुढेही कोणतेही बेकायदेशीर बांधकाम उभे राहत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले। गुलजारपुरा भागातील ही कारवाई हा एक इशारा असून अतिक्रमणधारकांनी जागा रिकामी कराव्या, अन्यथा प्रशासन कठोर पाऊल उचलणार आहे।